नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 प्रश्नपत्रिका क्रमांक 3 घेतलेली आहे. यामध्ये आपण सामान्य ज्ञानवर आधारित वस्तुनिष्ठ व प्रश्न याची उत्तरं बघणार आहोत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला बघा, पहा पहिला प्रश्न बघा. भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, हिरालाल जे केनिया. हिरालाल जे केनिया हे भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणून होऊन गेलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. हिरालाल जे केनिया हे भारताचे पहिले सरन्यायाधीश आपल्याला होऊन गेलेले या ठिकाणी सांगता येईल. यानंतर प्रश्न आहे, हिरालाल जे केनिया यांचा सरन्यायाधीश काळ म्हणून कार्यकाळ कधी होता? तर जे केनिया यांचा सरन्यायाधीश म्हणून कार्यकाळ कधी होता? तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर 1950 ते 51. 1950 ते 1951 मध्ये हिरालाल जे केनिया यांचा सरन्यायाधीश म्हणून कार्यकाळ असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. 1950 व 51 या काळामध्ये जे केनिया हे आपल्याला सरन्यायाधीश म्हणून होऊन गेलेले या ठिकाणी सांगता येईल. भारताचे दुसरे सरन्यायाधीश कोण होते? तर भारताचे दुसरे सरन्यायाधीश कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे एम पतंजली शास्त्री. एम पतंजली शास्त्री हे भारताचे दुसरे सरन्यायाधीश असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. एम पतंजली शास्त्री हे भारताचे दुसरे सरन्यायाधीश म्हणून होऊन गेलेले या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर आहे, पहिले महाराष्ट्रीयन सरन्यायाधीश कोण होते? पहिले महाराष्ट्रीयन सरन्यायाधीश कोण होते? तर पी.बी. गजेंद्र गडकर. पी.बी. गजेंद्र गडकर हे आपल्याला पहिले महाराष्ट्रीयन सरन्यायाधीश म्हणून आपल्याला ओळख असलेली या ठिकाणी सांगता येईल. पी.बी. गजेंद्र गडकर हे महाराष्ट्रातील पहिले सरन्यायाधीश होऊन गेलेले या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे, पहिले मुस्लिम सरन्यायाधीश म्हणून कोण होते? तर पहिले मुस्लिम सरन्यायाधीश कोण होते? तर मोहम्मद हिदायतुल्ला. मोहम्मद हिदायतुल्ला हे आपल्याला पहिले मुस्लिम सरन्यायाधीश असलेले या ठिकाणी सांगता येतील. मोहम्मद हिदायतुल्ला हे पहिले मुस्लिम सरन्यायाधीश होऊन आपल्याला या ठिकाणी गेलेले असलेले या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आहे, विष्णू चंद्रचूड हे भारताचे कितवे सरन्यायाधीश होते? तर विष्णू चंद्रचूड हे भारताचे कितवे सरन्यायाधीश होते? तर 16व्या क्रमांकाचे हे चंद्रचूड आपल्याला भारताचे सरन्यायाधीश असलेले या ठिकाणी सांगता येईल. 16वे यशवंत चंद्रचूड हे आपल्याला भारताचे 16व्या नंबरचे सरन्यायाधीश या ठिकाणी आपल्याला होऊन गेलेले सांगता येतील. यानंतर आहे, पहिले दलित सरन्यायाधीश कोण होते? तर पहिले दलित सरन्यायाधीश कोण होते? तर के.जी. बाळकृष्णन. के.जी. बाळकृष्णन हे आपल्याला पहिले दलित सरन्यायाधीश म्हणून होऊन गेलेले या ठिकाणी सांगता येईल. के.जी. बाळकृष्णन हे आपल्याला दलितामधून पहिले सरन्यायाधीश होऊन गेलेले या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आहे, रंजन गोगोई. रंजन गोगोई हे भारताचे कितवे सरन्यायाधीश होते? तर रंजन गोगोई हे भारताचे 46वे सरन्यायाधीश होऊन गेलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. रंजन गोगोई हे भारताचे 46वे सरन्यायाधीश म्हणून होऊन गेलेले या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे, भारताचे 48वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार कोणी स्वीकारला होता? तर भारताचे 48वे सरन्यायाधीश म्हणून कोणी कार्यभार पाहिला होता किंवा स्वीकारला होता? तर एन व्ही रमणा. एन व्ही रमणा यांनी भारताचे 48वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. एन व्ही रमणा यांनी हे कार्यभार स्वीकारलेला होता. त्यानंतर आहे, उदय उमेश लळित. उदय उमेश लळित हे भारताचे कितवे सरन्यायाधीश होते? तर उदय उमेश लळित हे भारताचे कितवे सरन्यायाधीश होते? तर 49वे आपल्याला उदय रमेश लळित हे आपल्याला सरन्यायाधीश झालेले दिसून येते. तर 49वे हे असलेले दिसून येतात.
त्यानंतर आहे धनंजय चंद्रचूड हे कितवे सरन्यायाधीश होते? तर धनंजय चंद्रचूड आपल्याला हे कितवे सरन्यायाधीश होते? तर 50वे आपल्याला या ठिकाणी चंद्रचूड धनंजय चंद्रचूड आपल्याला हे 50वे सरन्यायाधीश म्हणून आपल्याला या ठिकाणी होऊन गेलेले सांगता येतील. सजीव खन्ना हे भारताचे कितवे सरन्यायाधीश होते? सजीव खन्ना हे भारताचे कितवे सरन्यायाधीश होते? तर 51वे आपल्याला सरन्यायाधीश म्हणून सजीव खन्ना यांच्याकडे पाहावयास मिळते. 51वे सरन्यायाधीश म्हणून सजीव खन्ना हे आहेत. तर भूषण गवई हे कितवे सरन्यायाधीश आहेत? तर भूषण गवई हे कितवे सरन्यायाधीश आहेत? तर 52वे सरन्यायाधीश म्हणून आपल्याला भूषण गवई हे आपल्याला सरन्यायाधीश पाहावयास मिळते. सध्या कोण आहे? तर भूषण गवई हे सध्या आपल्या भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम बघताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. यानंतर आहे न्यायालयामध्ये साक्ष देण्यासाठी साक्षीदाराला पाठवले जाणारे अधिपत्र कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचं प्रश्न बघा, न्यायालयामध्ये साक्ष देण्यासाठी साक्षीदाराला पाठवले जाणारे अधिकृत पत्र कोणत्या नावाने ओळखले जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे साक्षी समन्स. आपण त्याला साक्षी समन्स असं म्हणतो. म्हणजे जे साक्षीदार आहे त्या व्यक्तीला जे पत्र पाठवले जाते त्याला साक्षी समन्स असं म्हटल्या जाताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आहे भारतामध्ये अपील करण्याचे अंतिम न्यायालय कोणते आहे? तर भारतामध्ये अपील करण्याचे अंतिम न्यायालय कोणते आहे? तर सर्वोच्च न्यायालय हे भारतामधील सर्वात उंच सर्वोच्च न्यायालय आहे. अंतिम निर्णय हे आपल्याला सर्वोच्च न्यायालय जो अंतिम निर्णय देईन तोच मान्य करावा लागतो. या ठिकाणी याच्यावरचं कुठलंही न्यायालय नाही. सर्वोच्च न्यायालयच हे सर्वात उच्च न्यायालय आपल्याला या ठिकाणी असलेलं दिसून येतो. सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायालयाने बंधनकारक असतात. दिलेले निर्णय कोणावर बंधनकारक असतात? तर सर्व न्यायालयावर बंधनकारक असतात. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय हे बंधनकारक असतात. तर सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो न्यायालय बाकीच्या इतर न्यायालयांना तो मान्य करावाच लागतो. यानंतर आहे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्राचा उल्लेख कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे? तर सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्राचा उल्लेख खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे? तर अनुच्छेद 131. अनुच्छेद 131 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्राचा उल्लेख करण्यात आलेला आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो. अनुच्छेद 131 नंबर या अनुच्छेदामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्राच्या संदर्भामध्ये उल्लेख करण्यात आलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. फौजदारी प्रकरणामध्ये राज्याची बाजू मांडण्याचे काम कोण करतो? तर फौजदारी प्रकरणामध्ये राज्याची बाजू मांडण्याचे काम कोण करतो? तर लोक अभियोजक आपल्याला हे आपल्या राज्याची बाजू मांडण्याचं काम करत असताना दिसून येतात. फौजदारी प्रकरणामध्ये आपल्या राज्याची बाजू मांडण्याचा अधिकार हे लोक अभियोजकाला देण्यात आलेला या ठिकाणी पाहावयास मिळतो. संघराज्यीय वादामध्ये पंचांची भूमिका कोण निभावतो? तर संघराज्यीय वादामध्ये पंचाची भूमिका कोण निभावतो? तर सर्वोच्च न्यायालय हे पंचाची भूमिका म्हणून आपल्याला संघराज्यामध्ये आपल्याला पंचांची भूमिका म्हणून सर्वोच्च न्यायालय हे आपल्याला भूमिका निभावताना पाहावयास मिळतात. खालीलपैकी कोणता वाद सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये येतो? खालीलपैकी कोणता वाद हा सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक कार्यक्षेत्रामध्ये येतो? तर भारत सरकार व घटक राज्यामधील वाद हे जे काय आहेत हे आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक क्षेत्रामध्ये आपल्याला येताना दिसून येतात. भारत सरकार व घटक राज्य यांच्यामधील जो काही वाद आहे ते वाद मिटवण्याचं काम आपल्याला सर्वोच्च न्यायालयाचं प्राथमिक अधिकार क्षेत्रामध्ये येताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. 2 किंवा अधिक घटक राज्यामध्ये वाद निर्माण झाल्यास तो वाद कोणत्या न्यायालयामध्ये आपल्याला दाखल करता येतो?
दोन किंवा अधिक घटक राज्यामध्ये वाद निर्माण झाल्यास तो वाद कोणत्या न्यायालयामध्ये दाखल करता येतो? तर सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण त्या संदर्भामध्ये अपील करू शकतो. दोन किंवा अधिक घटक राज्यामध्ये वाद निर्माण झाला तर सर्वोच्च न्यायालयामध्ये ते दाद मागण्याचं काम सर्वोच्च न्यायालयामध्ये केल्या जाताना आपल्याला दिसून येतो. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांची निवडणूक विषयक वादाचा निर्णय कोण करते? तर सर्वोच्च न्यायालय हे आपल्याला राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणूक विषयक वादाचा निर्णय आपल्याला घेताना दिसून येतो. सर्वोच्च न्यायालय हे निर्णय देताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आहे न्यायालयामध्ये दोन्ही बाजूंनी म्हणणे ऐकून पुरावे तपासण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर त्याला सुनावणी असे म्हटले जाते. न्यायालयामध्ये दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेणे व पुरावे तपासण्याच्या प्रक्रियेलाच काय म्हटले जाते? तर त्यालाच सुनावणी असे म्हटले जाते. यानंतर आहे मूलभूत हक्काशी संबंधित रिट्स कोणत्या न्यायालयामध्ये थेट दाखल करता येतात? तर मूलभूत हक्काशी संबंधित रिट्स कोणत्या न्यायालयामध्ये थेट दाखल करता येतात? तर सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्याला डायरेक्ट त्या संदर्भामध्ये दाद मागता येतात. म्हणजेच मूलभूत हक्कासंबंधीच्या काही रिट्स थेट दाखल करायच्या असतात ते आपण डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भामध्ये दाद मागण्याचं काम करत असतो. सर्वोच्च न्यायालयामध्ये काय